सुट्टीच्या दिवशी सरकारनं 200 GR काढलेले आहेत। आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च काढण्याची घाई सुद्धा केलेली आहे। निधी खर्च करण्यासाठी 2च दिवस शिल्लक आहेत। शनिवारी 104 तर रविवारी 103 GR काढलेले आहेत। यंदाचा आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून सुट्टीच्या दिवशी सुद्धा शासन निर्णय काढण्याचा धडाका सुरूच होता। राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून शनिवारी आणि रविवारी 200हून अधिक शासन निर्णय काढत सरकारनं देण्यात आलेल्या निधीच्या वापरासंदर्भात घाईनं निर्णय घेण्यात आल्याचं सुद्धा दिसतंय। शासनाकडून देण्यात आलेला निधी अखर्चित राहू नये यासाठी विविध विभागांकडून ही तत्परता दाखवलेली आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, सुट्टीच्या दिवशी सुद्धा 200 GR काढलेले आहेत। जी तत्परता दाखवण्यात आलेली आहे त्यावरून आता एकच चर्चा सुरू झाली आहे। निश्चितच श्वेता, खरं तर राज्य सरकारच्या वतीनं या 2 दिवसांमध्ये खरं तर सुट्टीच्या दिवशी सुद्धा 200हून अधिक शासन निर्णय घेत जो निधी खरं तर वार्षिक स्वरूपामध्ये अर्थसंकल्पामध्ये देण्यात आला होता तो निधी लॅप्स होऊ नये यासाठी हे सगळे जे GR आहेत ते काढण्यात आलेत। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग असेल किंवा उद्योग विभाग असेल यासारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे। 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीने आता तू सांगितलंस 200हून अधिक 207 शासन निर्णय हे प्रकाशित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या तत्परतेमुळे जवळपास 4% निधी हा केवळ 2 दिवसांमध्ये खर्च झाल्याचं सुद्धा या आकडेवारीमधून समोर यायचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जर याच पद्धतीची तत्परता वर्षभर दाखवली तर अशा पद्धतीच्या कुठल्याही हातघाई किंवा गडबडीच्या कामातून शासन निर्णय काढण्याची वेळ खरं तर शासनावर येणार नाही। त्यामुळे यापुढील काळात तरी योग्य निधीचं योग्य प्रमाणात आणि योग्य काळामध्ये वितरण होण्यासाठी सरकारकडून निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा खरं तर या सगळ्या गोष्टींमधून व्यक्त करण्यात येते। धन्यवाद ओम, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।